आमच्याकडे निळी रुई म्हणता येईल. नमस्कार मित्र हो, गुड मॉर्निंग. आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता मी चाललेलो आहे गावामध्ये पाणी आणायला आणि जाता जाता मला माझ्या चुलत भावाची इथं जायचं आहे. ते का जायचं आहे, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ऑर्गॅनिक शेती करताना मला मेथीचं बी जे आहे माझ्या वहिनीने दिलेलं होतं. तर आता ती भाजी म्हणजे भरपूर मोठी झालेली आहे. मेथीचं बी जे आहे ते वहिनीने दिलं होतं, म्हणून आता त्यांना भेट म्हणून आता ही जी मेथी आलेली ती देतोय मी. तर ही मेथी घेऊन चाललेलो आहे त्यांच्या घरी. ही बघू शकता तुम्ही. मेथी आहे कापून घेतलेली. कापून याच्यामुळे घेतली, कारण की परत ते एकदा ती आपल्याला खाता येईल म्हणून. आणि रस्त्यात ह्या ठिकाणी थांबलेलो आहे. याचं कारण आहे, तुम्हाला एक पांढऱ्या रुईचं झाड दाखवायचं होतं, जे मारुतीला वाहता फुल. हे बघा, ही पांढरी रुई आहे. याचंच फुल मारुतीला वाहत असतात. पानाचा हार किंवा या फुलांचा हारही वाहता. भारी म्हणजे आवडतं फुल आहे मारुतीचं हे हनुमानाचं. म्हणून हे क्लिप शेअर करतोय. आता पांढऱ्या रुई सारखीच ही दिसणारी ही आहे निळी रुई. ही मारुतीला किंवा हनुमानाला वाहत नाही. मी तुम्हाला झूम करून दाखवतो कसं फुल असतं हिचं. हे बघा, एकदम जांभळा कलर आहे. निळी पण आमच्याकडे निळी रुई म्हणता येईल. हे बघा, अशा टाईपचं फुल आहे हिचं. पण ही वाहत नाही मारुतीला. शहरामध्ये काय होतं आता माहीत नसतं भरपूर लोकांना, तर याच रुईचे फुलं असतात किंवा ह्याच रुईच्या माळाही दिसतात मंदिरामध्ये. याचं पान पण असं थोडं काळपट कलरचं असतं. असा वेगळा कलर असतो आणि पांढऱ्या रुईचा पूर्ण प्रॉपर पांढरा कलर असतो पानाचा. शिरांचाही, पानाच्या शिरा ज्या राहतात त्याचाही पांढराच कलर असतो. ही आहे निळी रुई. आणि भरून घेतलेलं आहे मी. हे भैरवनाथचं मंदिर आहे. इथं थांबलो होतो. दर्शन घेतले देवाचे. आणि हे बघा, ही मागे टरबुजाची वाडी आहे. आता ह्या मंदिराची आठवण, माझी एक आठवण अशी आहे, आम्ही जिल्हा परिषद शाळेत जेव्हा होतो गावामध्ये 1ली ते 4थी पर्यंत, तेव्हा इथं येऊन कायम आम्ही डब्बा खायचो. म्हणजे शाळेतून जाताना. इथं कायम येतानाही बसायचो, जातानाही बसायचो. इथं एक पहिला नंदी पण होता, महादेवाची पिंडही होती. पण आता याचा जीर्णोद्धार झाला. त्याच्यामुळे फक्त भैरवनाथाचीच मूर्ती आता फक्त. आता हे नवीन हे पिंपळाचं एक झाड आलेलं आहे. भरपूर मोठं झालेलं आहे. पहिलं फक्त हेच लिंबाचं झाड होतं. हे लिंबाचं झाड होतं. आणि ही घंटी आजही तशीच आहे या मंदिराची. जशी पहिली होती तशीच आहे. हे आहे भैरवनाथचं मंदिर आमच्या गावातील. एकदम निवांत आहे, शेताच्या कडाला आहे. पाणी घेऊन येता येता रस्त्यात हा JCP लागला होता. हा JCP रस्ता बनवत होता. ऊस तोड चालू आहे, त्याच्यामुळं ऊसाच्या शेतातून रस्त्यापर्यंत रस्ता बनवत होता. नमस्कार मित्र हो. मी तुम्हाला आता सांगितलं की पांढरी रुई आणि निळी रुई मधला फरक काय आहे. तर आज दुसरा दिवस आहे. आज आहे शनिवार. तर आज मी काय डिसाईड केलंय की पांढऱ्या रुईचे फुलं तोडून आणतो आणि ते गावातल्या हनुमान मंदिरामध्ये वाहतो. म्हणजे हार बनवून तो देवाला वाहतो. तर चला, तर आलेलोय मी त्या रुईजवळ. आता फुलं तोडून घेतो. हे बघा रुईचे फुलं, पांढरी रुई. याच्यामध्ये बिया असतात त्याच्या पांढऱ्या रुईच्या. आणि हे काय होतं, कापसासारखं होतं. आम्ही त्याला म्हातारी म्हणतो आमच्या भाषेमध्ये. तर ते उडू लागतात भरपूर ठिकाणी आणि असं त्याचं बीज प्रसारण होतं. ही पांढरी रुई. आता मी फुलं तोडून घेतो. साधारण इतके फुलं मी तोडलेले. याच्यामध्ये हार होऊन जाईल मारुतीला. आणि आता मी निघतोय घरी. मी आता फुलं तोडून आणलेले घरी. आता यांना तोडून घेतो आणि धुवून घेतो. कारण काय होतं ना, रस्त्याच्या कडाला येते रुईचं झाड, तर खूप धूळ असते तिथं. म्हणून धुवून घेतो आणि नंतर हार बनवतो. तोडूनही घेतो हे फुलं.
कारण याला भरपूर मोठे देठ आहे. तर फुलं तोडून घेतो आणि मग दाखवतो तुम्हाला. आता फुलं तोडलेले मी, आता यांना धुवून घेतो, कारण धूळ असते, मी सांगितलं होतं तुम्हाला. असं थोडं हे करून घेतो, आदळून घेतो, म्हणजे पाणी निघून जाईल त्याच्यातलं. सो अशा प्रकारे मी माळ करतोय, आता हार करतोय. आता तर असा हार बनवला मी मारुतीसाठी. आता जातो मंदिरात. मी मंदिरात आलो, मारुतीला हारही घातला. जो छोटा हार दिसतोय तो मी घातलेला आहे आणि जो मोठा दिसतोय तो आधीच कोणीतरी घातलेला होता. दर्शन घेतले, मंदिराच्या बाहेर आलो. हे आहे मारुतीचं मंदिर. आणि आता तुम्हाला हे जे दुसरं दिसतंय नवीन मंदिर, हे आहे मल्लिकार्जुनचं मंदिर. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.